मागच्या 29 दिवसांपासून मुस्लिम आरक्षण, शिक्षण आणि संरक्षण या मुद्द्यावरती अहमदपूर शहरातील पंचायत समिती कार्यालयाच्या समोर हे आंदोलन सुरू आहे। वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष असलेले जिलानी मणियार या आंदोलनाचं नेतृत्व करतायत आणि आज 29व्या दिवशी अहमदपूर चाकूर विधानसभेचे विद्यमान आमदार असलेले बाबासाहेबजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनी जिलानी मणियार यांचे उपोषण सोडवलेलं आहे। तर या आंदोलनाच्या निमित्तानं आपण आमदार साहेबांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। साहेब, स्वागत आहे तुमचं न्यूज महाराष्ट्र टुडे मध्ये। आज आपण या ठिकाणी यांचं हे आंदोलन मागे घ्यायला म्हणजे त्यांना सांगितलंय। तर याच्या अगोदरही आपण मराठा आरक्षणाच्या संदर्भाने विधान भवनामध्ये तो मुद्दा उपस्थित केला होता। तर आता या आंदोलनाच्या आणि जे मागणी आहे त्यांची मागणीच्या संदर्भाने विधान भवनामध्ये हा मुद्दा आपण उपस्थित करणार आहात आणि त्या संदर्भाने आपली नेमकी कशी भूमिका असणार आहे, काय सांगा? आज इथं जिलानी बहिणी मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं याच्यासाठी त्यांनी हे आंदोलन केलं होतं। मध्ये मी इथं नसल्यामुळं, बाहेरगावी असल्यामुळं मी येऊ शकलो नाही। आमच्या पक्षाचे नेते शिवानंदाप्पा हे येऊन त्यांना तसं सपोर्ट करून त्यांना सांगितलं की आम्ही सगळेजण तुमच्यासोबत आहोत। आमच्यासोबत हा समाज कायम पक्षासोबत राहिला, आमच्यासोबत राहिला आणि आमची भूमिका आहे की जे आमच्यासोबत राहणारे लोक आहेत, अल्पसंख्याक आहेत, बहुजन समाजाचे लोक आहेत की ज्यांना अशा आरक्षणाची गरज आहे, त्या वेळेस आम्ही आरक्षणाची मागणी केलेली आहे। माझ्या पक्षाने केलेली आहे, मी केलेली आहे। सभागृहामध्ये देखील मी अधिवेशनामध्ये या मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं अशा प्रकारची मागणी केली। त्या दिवशी मराठा समाजाच्या आरक्षणाबरोबर आमच्या सोबत असलेले काही 5-6 जण आमदार, 10-11 आमदार होतो आम्ही। त्यावेळी देखील आमची मागणी तिथे होती, राजभवनावर देखील तीच होती की मिळत मागणी करत असताना आरक्षण आमच्या मुस्लिम समाजालाही मिळालं पाहिजे, मराठा समाजालाही मिळालं पाहिजे आणि धनगराची मागणी आहे त्यांनाही मिळाली पाहिजे। म्हणून मी जिलानी भाईला माझ्या वतीनं मी त्यांना विनंती केली की जिलानी भाई, आपण दुसऱ्या मार्गानं सरकारला जागा करू आणि आरक्षण आपल्या पत्रामध्ये कसं पाडून घ्यायचा प्रयत्न करू। तुम्ही जे केलात ते योग्य केलात। महात्मा गांधींनी दिलेला हा मार्ग आपण अवलंबला, असाच मार्ग अवलंबला पाहिजे। जाळपोळ केली नाही पाहिजे, स्वतः आत्महत्या केली नाही पाहिजे। लोकशाही मार्गानेच आपण अशा प्रकारचं आरक्षण मिळवून घेऊ, आम्ही तुमच्या सोबत आहोत। त्यांनी माझ्या विनंतीला मान दिल्यामुळे जिलानी भाई एकटे नाहीत, आम्ही सगळेजण त्यांच्या सोबत आहोत। म्हणून त्यांनी मागणी मागे घेतल्याबद्दल मी सभागृहात आणि आमच्या पक्षाच्या बैठकीमध्ये आमच्या नेत्याच्याही कानावर घालून त्यांना आरक्षण कसं मिळेल त्याचा आम्ही प्रयत्न करणार, अशी ग्वाही देण्यासाठी आम्ही इथे आलो। या ठिकाणी आमदार साहेबांच्या विनंतीला मान देऊन जिलानी मणियार यांनी हे आंदोलन मागे घेतलेलं आहे। त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आज तुम्ही हे आंदोलन मागे घेताय आमदार साहेबांच्या विनंतीवरून, तुमची नेमकी भूमिका, भावना काय आहेत, काय सांगाल? हे मुस्लिम आरक्षणाचं जे धरणे आंदोलन इथं लावलेलं आहे, आज याला 1 महिना संपूर्ण झालेला आहे। मला सतत मुन्नाभाई नगरसेवक, आमचे भाऊ हुसेन मणियार आणि जावेद बागवान साहेब असे काही सतत येऊन सांगत होते की बाबा हे उपोषण जे चालू आहे, तर साहेबाशी यांचं बोलणं झालेलं आहे आणि साहेब येणार आहेत, मुंबईमध्ये आहे। त्याच्यासाठी आम्ही म्हणलं की बाबा थोडंसं थांबावं आणि साहेब आल्यानंतर त्याच्यावर निर्णय घ्यावं। कारण की आम्हाला एक गोष्ट माहिती आहे, आम्ही तहसील कार्यालयाच्या पुढे बसलेला आहोत, कदाचित कलेक्टर ऑफिसच्या पुढेही बसलं तरी हे दोन्ही व्यक्ती विधानसभेमध्ये त्या मंदिरामध्ये जाऊ शकत नाहीत। फक्त आपले तालुक्याचे जे विधायक आहेत ते तिथं जाऊन हे मुद्दा मांडू शकतात। त्याच्यासाठी आम्ही आजपर्यंत इथं बसलो होतो। तरी पण साहेबाला, आमदार साहेबाला आमची एवढीच विनंती आहे, तुम्ही हे मुद्दा मांडू शकता आणि मांडलेले आहात तुम्ही आता जसं सांगितलं, पण जसं की आता तुम्ही स्वतः सत्तेमध्ये आहात आणि हे मागायचं नाही, द्यायचं आहे तुमच्या हातात। मला असं वाटतं साहेब, तुम्ही आता कसं आहे, दुसऱ्याला मागायचं म्हणलं तर तुम्ही सत्तेच्या बाहेर नाही, तुम्ही स्वतः सत्तेमध्ये आहात, तर तुम्ही देणारे पण आता, फक्त मागणारे तर विषय संपलं। आणि सच्चरची रिपोर्ट आहे, रंगनाथ मिश्राची आहे, गुंडू कमिटीची आहे, गफूर रहमान कमिशनची रिपोर्ट आहे की मुसलमानांना आरक्षण देणं गरजेचं आहे। आणि आम्ही नोकरीमध्ये आणि राजकारणामध्ये आरक्षण मागत नाही, आम्ही शिक्षणामध्ये 5% आरक्षण मागतो। आणि ते कशासाठी मागतो की शिक्षण जर आमच्या समाजाला भेटलं तर आम्ही माणूस होतात, आम्हाला जगण्यासाठी एक मार्ग भेटल। कारण की माणसाला जगण्यासाठी शिक्षण गरजेचं आहे।
ह्याच्यासाठी आम्ही शिक्षणात आरक्षण मागत आहोत. तर ते तुम्ही द्यावं आणि तिथं सांगावं. आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये आता जे अधिवेशन आहे त्याच्यामध्ये, हिवाळी अधिवेशनमध्ये हे 5% आरक्षण तुम्ही मंजूर करून द्यावं. जसं की 2014ला मुस्लिम समाजाला 5% आरक्षण देण्यात आलेला होता आणि त्याचा लाभ 8 महिन्यामध्ये आमच्या मुस्लिम समाजानं घेतलेला आहे. तरी आम्ही आपल्याला हे विनंती करतो की आपण पुढेही त्याला आता लागू करावं हिवाळी अधिवेशन. आणि साहेबांना जे शब्द दिलेत आम्ही ते शब्दाचा मान ठेवतो आणि आम्हाला एवढंही साहेबावर विश्वास आहे की साहेब पुढे चलून या आरक्षणाबद्दल पाऊल उचलतील. आरक्षण, शिक्षण आणि संरक्षण या मुद्द्यावरती चालू असलेलं हे उपोषण, धरणे आंदोलन या निमित्तानं या ठिकाणी उपस्थितांमध्ये रहीम पठाण यांची सुद्धा उपस्थिती आहे. त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. या आंदोलनाच्या निमित्तानं नेमकी तुमची भूमिका, भावना काय असणार आहे? काय पिछले 1 महीने से आज 29 दिन हो गए, हमारे अहमदपुर के अंदर मुस्लिम समाज को आरक्षण, शिक्षण और संरक्षण मिलना चाहिए। इस मांगनी को लेकर हमारे दोस्त, हमारे जिलानी भाई मनियार यहाँ पर बैठे हैं और उनका सारे शहर के कार्यकर्ताओं ने, लोक प्रतिनिधियों ने, सभी ने उनका साथ दिया है कि आरक्षण मिलना चाहिए। और इससे पहले भी हमारा मराठा समाज का आज पूरे महाराष्ट्र के अंदर एक आंदोलन चल रहा है कि मराठा समाज को आरक्षण मिलना चाहिए ओबीसी के अंदर। इस मांगनी को भी हमने मुस्लिम समाज की तरफ से पूरा समर्थन किया है। पिछले में गेवराई के अंदर हम लोग गए थे, मराठा समाज का जरांगे पाटिल ने वहाँ पर जो एक बहुत बड़ा प्रोग्राम रखा था, तो वो सभा के अंदर भी हम लोग गए थे। यहाँ के सारे मुस्लिम समाज के लोग भी गए थे और आमदार साहब वहाँ पर जाकर मुस्लिम समाज के लोगों ने मेहनत भी की और वहाँ पर खाना खिलाने का भी काम किया। एक बंधु भाव, जो भाईचारा है, ये भी इसमें निर्माण होता है। तो मराठा समाज के रिजर्वेशन के लिए सदैव मुस्लिम समाज हमेशा सपोर्ट किया है और हमारी आज यही मांगनी है कि मराठा, हमारे आमदार साहब योगायोग मराठा समाज के हैं और उन्होंने यहाँ पर आए एक, और जैसा जिलानी भाई ने बताया कि कलेक्टर हो या तहसीलदार, ये सभागृह के अंदर नहीं जा सकते, कि आमदार साहब वो सभागृह के अंदर रहते हैं। और वहाँ पर इससे पहले आमदार साहब के, हमारे जो राष्ट्रवादी कांग्रेस के नेता हैं आदरणीय अजीत दादा पाटिल ने भी इस बात को पीछे में शब्द दिया था कि मराठा समाज के साथ धनगर समाज, मुस्लिम समाज को भी रिजर्वेशन मिलना चाहिए। इसी बात को पकड़ते हुए हमारे आमदार साहब ने भी आज यहाँ पर एक आश्वासन दिया है हमारे उपोषणकर्ती के, जो हमारे जिलानी भाई मनिया, और के यहाँ पर आमदार साहब अजित पवार और सभागृह के अंदर भी ये मुद्दा उठाएंगे, अजित पवार साहब को भी ये बताएंगे। और मुस्लिम समाज को जो रिजर्वेशन 5% दिया गया है कोर्ट से, सुप्रीम कोर्ट से, वो देने के लिए उन्होंने यहाँ पर वचन दिया है। इसलिए मैं एक समाज का कार्यकर्ता होने के नाते मैं आमदार साहब का मैं अभिनंदन करता हूँ, जिन्होंने यहाँ पर आए, आश्वासन दिया। और जिलानी भाई मनियार का आज उपोषण भी उन्होंने उनके हाथों से पानी पिलाकर छुड़ाया है। इसलिए मैं सारी टीम जो हमारे यहाँ पर जो सक्रिय उपोषण में जो डे बाय डे काम चालू था और यहाँ पर मदद कर रहे थे, उन सभी की तरफ से आमदार साहब का इस आश्वासन के लिए हम सब उनका हम धन्यवाद देते हैं और उनका हम शुक्र अदा करते हैं। धन्यवाद। एकंदरीत नेता म्हटलं, लोकप्रतिनिधी म्हटलं की तो अभ्यासू असला पाहिजे, विद्वान असला पाहिजे आणि शिक्षण घेतलेलं असलं पाहिजे, अशा पद्धतीचं नेतृत्व अहमदपूर चाकोर विधानसभेला मिळालेलं आहे आणि त्यांच्या त्या विद्वत्तेचा, अभ्यासाचा, ज्ञानाचा फायदा करून घेत अहमदपूर चाकोर विधानसभेच्या मतदारसंघातील जनसामान्यांच्या प्रश्नांना विधान भवनामध्ये वाचा फोडणारे आमदार म्हणून ख्याती मिळवलेले जनसामान्यांचा नेता अशी आमदार बाबासाहेब पाटील यांची ख्याती आहे। तर या प्रश्नाच्या संदर्भाने विधान भवनामध्ये नेमकी काय भूमिका घेतात हे पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज महाराष्ट्र टुडे। हनुमंत सोमवारे सह त्रिशरण मोगावकर।